स्वच्छ चंद्रप्रकाश वरून उघळत होता. जाळीच्या पिंजऱ्यात ते अनैसर्गिक अस्तित्व हातापायांची जुडी करून बसलं होतं आणि बाहेर गोसावी हवालदार त्याच्या बोलण्याची वाट पाहत होते. तो गंजलेला अडखळणारा आवाज आला. आता त्यात भावना नव्हती. तो खूप दूरवरून आल्यासारखा वाटत होता आणि एक विलक्षण हकीकत बाहेर येत होती. इथे उपोद्घातात वर्णन केलेल्या प्रसंगाचा पुढचा भाग आहे. ती निश्चेष्ट, निष्प्राण, वेडीवाकडी पडली होती. सर्वत्र शांतता होती. या घोर कृत्यापासून जणू काही पशुपक्षीही 4 हात दूरच राहिले होते. ती खडकावर अस्ताव्यस्त पडली होती. वरून चंद्रप्रकाश पडला होता. आता काहीही न पाहणारे डोळे लकलक करत होते. त्या विलक्षण क्षणी काहीतरी झालं. चंद्रप्रकाश एकाएकी साकळल्यासारखा एकत्र आला व पांढऱ्या डोळ्यात बुबुळं गर्रकन फिरून जाग्यावर आली. वेडे वाकडे झालेले हातपाय झटके देत देत सरळ झाले. ती उठून बसली, खाली पडली, परत बसली. तिनं वर चंद्राकडे, तिच्या जन्मदात्याकडे पाहिलं व ती खदखदून हसली. धडपडत ती उठून उभी राहिली. आत मन नव्हतं, बुद्धी नव्हती, भावना नव्हती. साऱ्या शरीरात एक संदिग्ध अनाकलनीय वासना वावरत होती. बंगल्यात आपला कोणीतरी शत्रू राहतो, त्याचा नाश केला पाहिजे. चांदण्यात बंगल्याच्या रोखानं अडखळणारी पावलं पडू लागली. जणू एखादा अदृश्य पाशच तिला तिकडे खेचत होता. पण त्या रात्री ती त्या अंतर काटू शकली नाही, कारण चंद्र मावळायला आला होता. त्याचा प्रकाश कमी होऊ लागताच आपल्या गात्रात अनाहूतपणे वावरणारी ही चेतना क्षीण होत आहे असं वाटायला लागलं आणि एखाद्या जंगली जनावराप्रमाणे ती त्या गुहेकडे, तिच्या जन्मस्थानाकडे परत आली. चंद्र मावळला व ती गतिशून्य होऊन गुहेच्या दारात पडली. आठवण गेली, स्पर्श गेला, हे अघोरी जीवनही गेलं. 12 तासांनंतर चंद्र उगवताच परत त्या कलेवरात जीवनाची लाट भरतीनं आली. आज तिला जाग लवकर आली होती. बंगल्यापर्यंतचं अंतर काटायला वेळ मुबलक होता. चंद्राकडे पाहत हसत हसत ती निघाली. रात्रीनं तिच्या हिंडण्याचा परीघ वाढू लागला. दरवेळी ती बंगल्याच्या जास्त जवळ येत होती आणि रात्रीनं तिला आपल्या या मृत चेतन शरीरातील शक्तीही वापरता यायला लागल्या होत्या. कोणताही पशु, पक्षी, प्राणी एका क्षणासरशी तिच्या हुकमतीखाली येतो याचा तिला अनुभव आला होता आणि तिचा स्पर्श जहरी होता. एका स्पर्शानं त्याचं रोजचं आयुष्य करपून जातं व त्या जागी नवीनच काहीतरी येतं, हेही तिला समजलं होतं. तिचा एकदा स्पर्श झाला की तो प्राणी तिचा कायमचा गुलाम होऊन जाई. तिच्या मागोमाग फिरायला लागे. ती गुहेत गेली की बाहेर तिची वाट पाहत तासनतास उभा राही. पहिल्या काही रात्रीत तिच्या गुहेपाशी काही वस्तीतले, काही रानातले असे प्राणी जमा झाले आणि मग एका रात्री तिची शेतातल्या एका मजुराशी गाठ पडली. छतारी या गावात ती राहत असताना तो तिला ओळखत होता. पण आता रात्रीच्या चांदण्यात बांधावरून रस्त्यावर उतरलेलं तिचं हे विद्रूप स्वरूप पाहून त्याची दातखीळ बसली. ती त्याच्या जवळ आली. हसत हसत विषारी आवाजात म्हणाली, "ओळखलंस का मला?" तो बोलू शकत नव्हता, हालचाल करू शकत नव्हता. भीतीनं त्याचा चेहरा पांढरा पडला होता. हातपाय थरथर कापत होते. तिनं त्याच्या गालांवरून हात फिरवला. एक क्षणभर त्याच्या शरीराची विलक्षण उलघाल झाली व मग तो एकदम स्तब्ध उभा राहिला. ती परत फिरताच तिच्या मागोमाग चालू लागला. दुसऱ्या रात्री ती गुहेतून बाहेर आली तेव्हा तो दाराशी उभा होता. पशु, पक्षी, जनावरं इस्टेटीच्या त्या बाजूला फिरकेनाशी झाली. ज्यांना शक्य होतं असे वनचर प्राणी इस्टेट सोडून गेले. त्या ठिकाणापासून हे विष 4ही बाजूंना पसरू लागलं. एक एक प्राणी हस्तगत होताच तिची शक्ती वाढत जात होती. रात्रीचे लोक जसे बाहेर येईन असे झाले तसतसे तिला नवीन उपाय शोधावे लागले.
व मग तिला कळलं की आपल्या स्पर्शाप्रमाणेच आपल्या आवाजातही विलक्षण शक्ती आहे. कोणालाही त्याच्या नावानं हाक मारली की तो असेल तिथून आपल्याकडे येतो. एवढंच नव्हे तर एखाद्याचं नाव माहीत नसलं तरी विचारताच तो ते सांगतो, मग त्याची इच्छा असो वा नसो. पण इस्टेटीवरची माणसं कमी होऊ लागली. पशुपक्षी दिसेनासे झाले. ती बंगल्याच्या अगदी जवळून गिरट्या मारू लागली. तिच्या द्वेषाचं तेच एक केंद्रस्थान होतं, पण तिथे आता कोणी राहत नव्हतं. तिनं आपला पल्ला आणखी वाढवला. नवीन कोणीतरी मिळाल्याशिवाय तिचं समाधान होत नव्हतं. जीव घेणारा विरुद्ध सुडाची पेटती भावना तिच्यात सारखी दगदगत होती. जोड रस्त्यापाशी दबा धरून बसायला तिनं सुरुवात केली. पण एव्हाना सर्व गावात तिच्याबद्दल कुजबूज सुरू झाली होती. संध्याकाळच्या वेळी कोणी त्या बाजूला फिरकायला सुद्धा तयार नव्हतं. तिच्या आसपास एव्हाना कितीतरी प्राणी जमले होते. तिला जाग आली की त्यांच्यातही चेतना येई आणि तिच्या प्रत्येक हालचालीवर ते अगदी डोळे लावून असत. पण या निर्बुद्ध गुलामांचा तिला कंटाळा आला होता. आणि अचानक एके दिवशी इस्टेटीवर माणसं आली. बायका मुलं परत वावरायला लागली. चांदण्याची मर्यादा वाढत गेली तसतशी ती रात्री रात्रीनं बंगल्याच्या जवळ येत होती. अपेक्षेनं हसत होती, पण कोणीतरी तिला दुरून पाहिलं. लोक एकाएकी दिसेनासे झाले. पुन्हा काही दिवस रिकामे. इस्टेटीवर पुन्हा माणसं आली. तोच प्रकार. एकदा तर तिनं त्या खिडकीतून आतही पाहिलं होतं. हातापायांची जुडी करून थरथरत बसलेलं आतलं सावज तिच्या अगदी टप्प्यात आलं होतं. आणि मग तेही लोक गेले व करणे आला. आणि पहिल्या महिन्यातच तो तिच्या हाती लागला. आणि आता गोसावी हवालदार यांची पाळी आली होती. तो आवाज थांबला. जरा वेळानं गोसावी म्हणाला, पण तू आहेस तरी कोण? मला माहित नाही. त्या आवाजात नैराश्य होतं, विफलता होती. आम्ही तर त्या अवदसेला जाळून टाकलं. त्यानं काय होणार? त्यावेळी ती रिकामी होती, मोकळी होती. आणि आता तू या करणेच्या शरीराचा उपयोग करत आहेस. माझ्या अंमलाखाली आलेल्या सर्वांच्या शरीरात माझा काही ना काही अंश आहेच. त्यापैकी कोणाचाही मी वापर करू शकतो. गोसावीची खात्री झाली. ही एक आणि एकच संधी आपल्याला मिळणार आहे. आता हा जर आपल्या हातून निसटला तर परत कधीही हातात सापडणार नाही. कारण काहीही झालं तरी त्या अनैसर्गिक आयुष्यातल्या त्याच्या आठवणी शिल्लक राहत होत्या. तो पुन्हा गोसावीच्या हाती सापडला नसता किंवा रूप बदलून एखाद्या कीटकाच्या शरीरानं रात्री गुणगुणत त्याच्या जवळ आला असता. पण या साऱ्यात काय अर्थ होता? यामागे काय हेतू होता? त्याला आता एवढंच समजलं होतं की इस्टेटीवरच्या त्या खडकांच्या निर्जन रिंगणात काही वर्षांपूर्वी एका स्त्रीची हत्या झाली होती. काही विलक्षण नैसर्गिक किंवा समजा अनैसर्गिक क्रियेनं तिच्या मृत शरीरात एक पाशवी चेतना संचार करू लागली होती व त्या मृत्तिकामय शरीरावर आरूढ होऊन ही सुडाची अमानवी प्रेरणा आपलं हत्येचं काम करत होती. पण याचा शेवट काय? काही कीड अशीच पसरत जाऊन सर्व जगच तिचे मेलेले गुलाम होणार. त्याच्याकडून उत्तर मिळेल का नाही याची गोसावीला शंका होती. तरीही त्यानं तो प्रश्न विचारलाच. मला एक सांग, हे सारं भयानक नाटक कशासाठी? त्या भीषण हत्येचा सूड मला उगवायचा आहे. पण ते घराणं नामशेष सुद्धा झालं. आता काय बाकी आहे? या प्रश्नाला उत्तर आलं नाही. इतक्या निरपराध जीवांचा बळी का घेतलास? त्यांना या आगोरी नाचात दर रात्री का गोवलंस? ही मृत शरीरांची विटंबना कशासाठी? ती रिकाम्या वेळेची करमणूक आहे. एकाएकी गोसावीचं मन त्या निर्घृण गलिच्छ विचार केंद्रापासून शहारून मागे फिरलं. त्याची उत्सुकता गोठून गेली. मनावर रागाचं अतीव संतापाचं पटल पसरलं. तो कठोर आवाजात म्हणाला, ऐक, मी हे चालू देणार नाही. मी तुझा नाश करणार आहे.
ते धडपडत परत उभं राहिलं. तो घोगरा अडखळणारा आवाज परत आला. मला सोड, खरंच सोड. तुला देण्यासारखं मजजवळ काहीतरी आहे. कायमचं आयुष्य, मृत्यूवरही मात, चराचर विश्वावर प्रभुत्व. चुप! तुझ्या बरोबर मलाही त्या कर्दमात बोलावीत आहेस? नाही नाही, येथे खरोखरच आनंद आहे, समाधान. हवालदार प्रकाश टाक! गोसावी मध्येच ओरडला. हा साहेब. आत प्रखर प्रकाश पडला. ते बाहेर पाहत होतं. काठी इकडं दे, हा टॉर्च घे. एकही क्षण न दवडता गोसावीनं काठी आत खुपसली. त्या धक्क्यानं ते मागच्या जाळीवर आपटलं, तडफडायला लागलं, किंचाळलं. मानवी शरीरावरचा त्याचा ताबा गेला. त्याचा आवाज बदलला. दोन्ही टॉर्चच्या प्रखर प्रकाशात त्या दोघांना काळजाचं पाणी पाणी करणारं भयंकर दृश्य दिसलं. शरीराचा आकार बदलून ते वेदना टाळायचा प्रयत्न करत होतं. करणेचा आकार अर्धवट विरघळला. त्या जागी आणखीच काहीतरी आलं. हवालदार, जाळी सोड! वरून सर्वच्या सर्व जाळी त्याच्यावर घड्याघड्यांनी पडली. त्याची तडफड तडफड चालली होती. त्याचे आत वेगवेगळे भाग झाले होते व प्रत्येक भाग त्या जीवघेण्या जाळीतून सुटायची खटपट करत होता. हातातील बाटलीचं बूच उघडून त्यातील अर्धा अधिक द्रव गोसावीनं त्या लोळणाऱ्या आकारावर टाकलं. आतून शेवटचाच विलक्षण भेसूर आवाज आला. कान बंद करून घेण्याची गोसावीला अनिवार्य इच्छा झाली, पण इस्टेटीवर वर्षानुवर्ष चाललेलं हत्याचक्र त्याला आठवलं व हातातील काठी त्यानं आत खुपसली. पदार्थावरची त्याची पकड अतिशय दृढ होती, चिवट होती. कितीतरी वेळ ती ढिल्ली होत नव्हती. ते शेवटपर्यंत तडफडत होतं. पण शेवटी त्याच्या ही अमर्याद शक्तीची मर्यादा संपली. विव्हळण्याचा आवाज खोल खोल गेला. त्याची हालचाल मंदावली व शेवटी ते निश्चल निश्चित पडून राहिलं. हातात टॉर्च, काठ्या व सुरे घेऊन गोसावी व हवालदार उरलेली सारी रात्र त्या वेड्या वाकड्या मुटकुळ्याभोवती पहारा करत उभे राहिले. त्यांच्यात एका शब्दाचंही बोलणं झालं नाही. रात्र संपली, पहाट झाली, सकाळ उजाडली. सूर्य वर आला. झाडाच्या गर्दीतून सूर्याचे सोनेरी किरण पृथ्वीवर उतरले व मगच त्यांनी आपला पहारा संपवला. थकलेल्या पावलांनी दोघं बंगल्यात परत आले. गोसावी व्हरांड्याच्या पायरीवरच बसला. हवालदारनं आतून 2-2 कप कडक चहा बनवून आणला व हवालदारही गोसावी शेजारीच बसला. हवालदार, तुला परत गावात जायचंय? होय साहेब. पुन्हा एकदा लसूण, अंगारा व तीर्थ घेऊन ये. गोसावी साहेब, मी येईपर्यंत बंगल्यावरच थांबा. हो हो, तू काळजी करू नकोस. हवालदार गेला. गोसावीनं स्नान केलं व परत तो सकाळच्या उन्हात येऊन बसला. पाहता पाहता त्याला झोप लागली. हवालदारनंच त्याला जागं केलं. सूर्य डोक्यावर आला होता. हवालदार, माझा विचार असा आहे की बाहेरचं करणेचं शव एका पेटीत घालावं, त्याच्या भोवती हे संरक्षक साहित्य ठेवावं व त्याला खोल पुरून ठेवावा. कारण जरी खरोखर त्याला अग्नी द्यावयास हवा तरी मला वाटतं की त्यात धोका आहे. आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे हवालदारनं नुसती मान हलवली. हवालदार, तुला कालचा प्रकार कितपत समजला? फारसा नाही, पण त्याचा नायनाट करायचं ठरवलं तेव्हा मला फार बरं वाटलं, एवढं मी तुम्हाला सांगतो. त्याला समजावून सांगत बसण्यात अर्थ नव्हता, पण ते शव जाळलं व राखेच्या एखाद्या कणावरील जंतूच्या रूपानं ते आधांतरी तरंगत गेलं तर नको, तो धोकाच नको. अडगळीच्या खोलीतून त्यांनी एक मोठी पेटी काढली व ती घेऊन ते बाहेर झाडीत गेले. रात्रीचं मुटकुळं तसंच पडलं होतं. त्याच्याजवळ त्यांनी पेटी ठेवली. आता माहीत झालेलं संरक्षक मिश्रण तयार केलं व पेटीच्या तळाशी त्याचा जाड थर दिला. ते मुटकुळं उचलताना त्यांच्या अंगावर शहारा आला. एक कड किंचित उचलली गेली व गोसावीला करणेच्या उघड्या पायाचा एक लहानसा भाग दिसला. त्याच्या हातून ते जवळजवळ खालीच पडलं, कारण त्या पायाच्या कणाकणावर बारीक बारीक स्फोट झाल्यासारख्या खुणा होत्या
ते अस्तित्व शेवटी साचा मोडून नाहीसं झालं होतं. दोघांनी ते अवशेष पेटीत ठेवले. चारी बाजूंनी ते मिश्रण लपेटलं व पेटी बंद केली. सध्या एवढंच पुरे. पुढे मागे खोल खड्डा खणून त्यात ही पेटी कायमची पुरून टाकली पाहिजे. प्रकरण 11 समाप्त. चंद्राची सावली. प्रकरण 12. आणि आता शेवटची परीक्षा, तीही प्रत्यक्ष जागेवर. त्या मिश्रणाचा एक डबा, रॉकेलचा एक डबा, कपडे, चाकू, काठ्या, दोरी, सर्व साहित्य घेऊन ते दोघं संध्याकाळी बंगल्याबाहेर पडले. रात्रीच्या वेळी बाहेर पडण्याची ही दुसरीच वेळ होती, पण तिथे प्रत्यक्ष पाहून खात्री करून घेतल्याखेरीज त्यांचं समाधान होणार नव्हतं. जीवाला निश्चिंतता मिळणार नव्हती. ते झाडीतून बाहेर आले. आता सराव झालेल्या पायवाटेवरून टेकडीच्या पायथ्याशी आले. चंद्र उगवला होता व सर्वत्र चांदणं पसरलं होतं. काही वेळ थांबून त्यांनी टेकडी चढायला प्रारंभ केला. टेकडीचा माथा ओलांडला, दगडाचा चढ ओलांडला. त्यांच्या समोर ते रिंगण पसरलं होतं. सर्वत्र शांतता, निस्तब्धता होती. रिंगणातले सर्वजण बाहेर माना उंच करून उभे होते. मग गोसावीच्या लक्षात या बदलाचा अर्थ आला. काल रात्री करणे त्यांच्यामधून आला होता, बंगल्याकडे आला होता. तेव्हा साऱ्यांनी त्याच्या मागोमाग माना वळवल्या होत्या. त्या अजून तशाच होत्या. मनातल्या मनात गोसावीनं देवाचे आभार मानले की हे सारे जण करणेची वाट पाहत येथेच थांबले. त्याच्या मागोमाग यांची रांगच्या रांग रात्रीच्या चांदण्यात बंगल्यावर आली असती तर आत कुठेही हालचाल नव्हती, आवाज नव्हता. हे अजब दृश्य गोसावी नीट पाहून घेत होता, कारण यानंतर ते पुन्हा कोणालाही दिसणार नव्हतं. उद्या ते याचाही नाश करणार होते. कड्याला दोरी लावून दोघं खाली उतरले. अंधाऱ्या गुहेत पाय टाकताना मात्र गोसावीच्या छातीत धडधड व्हायला लागली होती. पण निग्रहानं टॉर्चचा प्रकाश फेकून त्या मागोमाग दोघं आत गेले. तेच ते स्तब्ध अवशेष दोन्ही बाजूंना रांगांनी उभे होते. येथेही सर्वांच्या माना बाहेर वळलेल्या होत्या. आणि आता त्यांना हाका मारणारं, राक्षसी चेतना देणारं, चांदण्यात नाचायला लावणारं काहीही परत येणार नव्हतं. गोसावी व हवालदार परत फिरले. मात्र गोसावीचं मन थोडंसं खिन्न झालं होतं. अघोरिका असेना, पण या सर्व अचेतन कलेवरांवर शक्ती चालवणारं एक असामान्य, अद्वितीय अस्तित्व नष्ट झालं होतं. रात्रीच्या चांदण्यात दोघं हळूहळू बंगल्यावर परतले. हा सगळा पसारा नाहीसा करण्याचं काम त्यांना बरेच दिवस पुरणार होतं, पण कशाचाही मागमूस राहायला नको होता. रात्रीचे जेमतेम 2-2.5 तास उरले होते. थकून गोसावीनं कॉटवर अंग टाकलं. झोपेची अपेक्षा नव्हती, पण पाहता पाहता त्याला गाढ झोप लागली. त्याला जाग आली तेव्हा खोलीत सूर्याची किरणं आली होती. पण एक क्षणभर तो तसाच खिडकी बाहेर पाहत राहिला आणि मग त्यानं बरेच दिवसात न ऐकलेला एक आवाज ऐकला.